दीप प्रज्वलन करण्यासाठी कृपया फॅन बंद करावे. मान्यवर कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर माननीय आशिष शेलारजी यांच्या हस्ते फॅन बंद कृपा करून फॅन म्हणजे 66 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री मुरली पटेल, श्री गणेश तलाव वॉकिंग क्लबचे अध्यक्ष माननीय श्री मच्छिंद्र बोडके सर, श्री विनायक मंदिरचे खडेकर, पवन त्रिपाठी यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे. श्री अशोक देसाई यांनी मंचावर यायचं आहे. नगरसेवक अभिजित सावंत, जे नगरसेवक तुम्ही मंचावर यावे, लवकरात लवकर नगरसेवकांनी मंचावर यावे. सोहळा आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. तलाव म्हणजे केवळ पाण्याचा साठा नव्हे, तो परिसराच्या पर्यावरणाचा श्वास असतो. उद्यान म्हणजे केवळ हिरवाई नव्हे, तर नागरिकांच्या आनंदाचा आणि आरोग्याचा अवकाश असतो. मी कृपा करून सर्वांना सांगते, शांततेत बसा. खूप आवाज येतोय. आपल्या परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे ठिकाण असलेल्या श्री गणेश तलाव उद्यानाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण नंतरच्या या नव्या रूपाचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री आशिष शेलार साहेबांच्या हस्ते 166 अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री मुरली पटेल आणि इतर मान्यवर नगरसेवक उपस्थित असलेले सर्वजण आपल्या सर्वांचे आज या आनंदाच्या क्षणी मनपूर्वक स्वागत करते. इथे उपस्थित असलेल्या नगरसेवकांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे.
मंचावर उपस्थित आदरणीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच पालकमंत्री मुंबई उपनगर जिल्हा, त्याचप्रमाणे आपल्या 166 अंधेरी पूर्व विधानसभेचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय मुरजी काका पटेल, मंचावर उपस्थित सर्व नगरसेवक, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI या विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि श्री गणेश तलाव हॉकी क्लबचे सर्व सन्माननीय मेंबर या ठिकाणी श्री गणेश तलाव हॉकी क्लब आणि श्री गणेश तलाव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये आपले मान्यवर या ठिकाणी आलेले होते आणि श्री गणेश तलाव या उद्यानाचा नूतनीकरणाचा आणि सुंदरीकरणाचा जो शुभारंभ होता तो त्यांनी त्यांच्या हस्ते या ठिकाणी केला होता. फक्त 8 महिन्यामध्ये या संपूर्ण परिसराचा या ठिकाणी कायापालट झालेला आहे आणि मी त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की आपल्याला जे मान्यवर लागलेले आहे आपले मंत्री महोदय यांना मी 1996 पासून होतो आणि त्यांचा संपूर्ण बांद्रा हा या भागामध्ये जे काम आहे ते अतिशय वाखाणण्यात लोक आहे जे आपण कल्पना करू शकत नाही. कारण 1996 मध्ये बांद्रा प्रदूषण नव्हतं आणि त्यावेळेस पाहिलं होतं की फार बांद्रा या ठिकाणी समुद्रामध्ये लोक जाण्या घेऊन जात होते. काही प्रकारचं कोणत्या प्रकारचं सौंदर्यीकरण नव्हतं, कोणत्या प्रकारची डेव्हलपमेंट नव्हती. परंतु माननीय मंत्री महोदय जेव्हा त्या ठिकाणी त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्याचप्रमाणे मंत्री म्हणून त्यांची सेकंड टर्म आहे आणि त्यांना कामामध्ये इतक्या त्यासाठी ते प्रत्येक गोष्टी एखाद्या मनावर घेतलं की अतिशय मनापासून आणि ते काम कशा पद्धतीने होतं त्याची स्वतः त्या ठिकाणी काळजी घेत असतात. त्यांनी आपल्याला या ठिकाणी उद्घाटनाच्या वेळी सांगितलं होतं की ह्या कामावर माझं लक्ष आहे, प्रत्येक गोष्ट पाहणार ही व्यवस्थित झाली आहे की नाही आणि ते वारंवार त्याचा त्या ठिकाणी आढावा घेतला. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने माननीय आशिष शेलार साहेबांचं या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आपल्या अंधेरी पूर्व हा जो मतदारसंघ आहे, आपले सर्वांचे लाडके आमदार आदरणीय मुरजी काका हे आमदार होण्या अगोदर पासून या भागामध्ये जे काम करत आहे, असं वाटतं की त्यांच्या अगोदर या ठिकाणी विधानसभेला कोणी आमदारच नव्हता किंवा या भागात कोणी राजकीय कार्यकर्ताच नव्हता, अशी परिस्थिती आहे. ते आमदार झाल्यापासून या ठिकाणी जे त्यांनी कामाचं त्यांनी उलट चालू केलेलं आहे, प्रत्येक कामामध्ये झुकून देतात, रात्री अपरात्री या ठिकाणी येतात. या परिसरामध्ये सन 2021 मध्ये जेव्हा मी या ठिकाणी आलो तेव्हा पूर्वी थोडंसं त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली होती, परंतु कोणी येत नव्हतं. इथे फक्त दारू पिणारे, गांजा पिणारे असे लोक बसत होते. आणि जेव्हा मी आमच्या श्री गणेश तलाव हॉकी क्लबने या ठिकाणी काम चालू केलं, वृक्षारोपण असेल, त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल, वेगवेगळे कार्यक्रम असेल, त्यावेळेस आम्हाला अनेक अडचणी येत होत्या आणि अशा वेळी आपल्या सर्वांचे लाडके काका ते आमच्या पाठीशी उभा राहिले आणि त्यांनी या परिसरामध्ये आमच्या ज्या बेसिक आवश्यकता होती, यापूर्वी आम्ही पहिले जे राज्यकर्ते होते त्यांच्याकडे अनेक वेळा अर्ज केले, तक्रारी केल्या, त्यांना इथे आणलं आणि आम्हाला काय पाहिजे सांगितलं, परंतु एका पैशाचंही काम झालं नाही. परंतु काका त्यावेळेस आमदार नसतानाही त्यांनी सांगितलं, बोलते साहेब तुम्हाला काय मदत पाहिजे तुम्ही माझ्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी या ठिकाणी सर्वात प्रथम पाण्याची व्यवस्था पाहिजे. हा तुम्हाला सर्व झाली मोठी दिसत आहे, पण त्यासाठी पाणी नव्हतं आणि काकांनी एका दिवसामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था केली, तिथे लाईटची व्यवस्था होती, लाईटची व्यवस्था केली. आमच्या महिलांना सकाळी कार्यक्रमासाठी इथे आल्यानंतर ऍक्टिव्हिटीसाठी आल्यानंतर त्यांना टॉयलेटला जाण्यासाठी पुढे सोय नव्हती. काकांनी अतिशय चांगल्या प्रकारचं टॉयलेट या ठिकाणी बांधून दिलं. त्यानंतर CCTV लावून दिले
आणि हे सगळं करत असताना जेव्हा आपला तलाव आहे त्या तलावामध्ये बऱ्याचशा अपप्रवृत्तीचे लोक मच्छीमारी करायचे, त्या ठिकाणी कासव घेऊन जायचे आणि त्याच्या संरक्षणासाठी त्याच्या सौंदर्यीकरणासाठी फार आवश्यकता होती. आणि म्हणून मी काकांना विनंती केली की आपण या तलावाचं काहीतरी केलं पाहिजे. त्याचं पाणी घाण झालेलं आहे, मच्छी त्या ठिकाणी मरतायत, लोक कासव वगैरे केले येत आहेत. आणि काकांनी सांगितलं की वडके साहेब आपण हा जो प्रोजेक्ट आहे हा आपला एक ड्रीम प्रोजेक्ट असणार आहे आणि आपण तो नक्कीच चांगल्या प्रकारे करू, थोडासा दिला. आणि काकांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी माननीय पालकमंत्री साहेब यांच्याकडे तो प्रस्ताव ठेवला आणि आशिष शेलार साहेब या ठिकाणी एकदाच आले आणि त्यांनी पाहिलं आणि त्यांनी तात्काळ त्या कामाला मंजुरी दिली आणि लगेच उद्घाटन काम देखील चालू केलं. आज या संपूर्ण श्री गणेश तलाव ऑफिसच्या परिसरामध्ये आपण ज्या ठिकाणी बसलेला त्या ठिकाणी हा हॉल या ठिकाणी हा हॉल जो आहे त्याचं संपूर्ण सौंदर्यीकरण सर्व नूतनीकरण केलेलं आहे. हा हॉल काकाने बांधून दिलेला आहे. त्यानंतर सिनियर सिटीजनसाठी बसण्यासाठी गप्पा मारण्यासाठी सिनियर सिटीजन कट्टा केलेला आहे. बॅडमिंटन खेळण्यासाठी बॅडमिंटन कोर्ट केलेला आहे, ओपन जिम केलेला आहे. त्यानंतर सर्वांना वॉकिंगसाठी अतिशय सुंदर असा ट्रॅक केलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाण्याची व्यवस्था केली आहे. 2 बोट घेतले आहेत, 2 मशीन बसवलेले आहेत, जेणेकरून ह्या ठिकाणी परिसरात झाडं लावली तर त्या झाडाला कधी पाणी कमी पडणार नाही. तर अशा प्रकारे विविध प्रकारचे कामं केले आहेत. आणि मी आता जास्त वेळ घेणार नाही, मान्यवरांना पुढचे अनेक कार्यक्रम आहेत, मी जास्त बोलणार नाही. फक्त मी एकच सांगेन की या अंधेरी पूर्व परिसरामध्ये यापूर्वी जे कोणतेही कामं झाले नव्हते ते आमचे आदरणीय काका खरोखरच कार्यसम्राट. लोक फक्त बोल लावतात, खरोखरच कार्यसम्राट आहेत. आणि त्यांच्या पाठीशी आमचे आदरणीय मंत्री महोदय ऍडव्होकेट आशिष शेलार साहेब आहेत. त्यामुळे या परिसराला काही कमी पडणार नाही. आमच्या या उद्यानामध्ये काही गोष्टी कमी राहिल्या असतील तर नक्कीच आम्ही परत काकाच्या माध्यमातून आशिष शेलार साहेबांपर्यंत पोहोचू आणि ज्या काही उर्वरित बाबी असतील त्या सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतील अशी मी काकांच्या वतीने 100% त्या ठिकाणी खात्री देतो. आणि परत एकदा मी माननीय आशिष शेलार साहेबांचे आणि आपल्या आमदार श्री मुळशी पटेल काका, त्यानंतर मंचावर उपस्थित असलेले सर्व नगरसेवक, या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या जागेचा आत्मा असलेले माझे श्री गणेश तलाव ऑफिसमधले सर्व मेंबर पदाधिकारी यांचे आभार मानतो, मला धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. यानंतर माननीय काका यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे. धन्यवाद. भारत माता की. आज आमचे सर्वांचे नेते, महाराष्ट्राचे मंत्री, उपनगरचे पालकमंत्री, बांद्राचे आमदार आणि अंधेरीचे गायक आशिष शेलार साहेबांचे इथे आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. सिद्धिविनायक ट्रस्टचे खजिनदार आचार्य पवन त्रिपाठीजी, माजी नगरसेवक अभिजित सावंतजी, नगरसेविका दिशा चंद्रताई, आमचे नेते अशोक देसाईजी आणि आज हा कार्यक्रमाचा आयोजक माझे मोठे बंधू गोडके साहेब, आमच्या शिवसेनेच्या नेत्या वेलेताई, इराणकरताई, संतोष गिरी, आमचे आपण सर्व म्हणूनचे नेते सगळेच आहेत. सगळ्यांना नाव म्हणून मला माफ करा, कारण आपल्याला अशी जी माहिती आहे भाषण घेणं हा काम माझ्या मी कार्यरत आहे. अंधेरी पूर्वमध्ये आज जवळजवळ 120 ठिकाणी काम चालू आहे. त्याच्या मागे म्हणजे आमच्या मागे खंबेर ते आपले पालकमंत्री आहे. आपण जेवढे मागितलं तर ते ना शब्द तुमच्या पद्धतीने ऐकलं नाही. जे मागितलं ते भरभरून दिलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी आशिषजींना धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारी मानतो. याचा आशीर्वाद अंधेरीकरांच्या मागे आपण जावं, कारण आपण अंधेरीची जावं यांचा हक्क आहे तुमच्या बरोबर ना आशिषजी बांद्राचे आमदार आहेत, पण अंधेरी विधानसभा त्यांच्या अंडरमध्येच आपण ठेवलेली आहेत. आमच्या सर्वांचे नगरसेवकांचे सर्वांचे
करतो की रात्री 2ला फोन करा, 1ला फोन करा, ना या शब्द आरसीबीकडे नाही. आपले पालकमंत्री योगायोगावर आपल्याकडे आमदाराकडे जेवढं होत आहे ते आरसीबी करून देतात. म्हणून आपण एवढ्या अंधेरीमध्ये काम करू शकतो. आरसीबी हा एक तळाव असा आपण जवळजवळ 4-5 गार्डन मोठे इथे आपण बनवलेले आहेत. तुम्ही माहिती तुम्हाला अंधेरी सभेचा विषय प्रत्येक मी अधिवेशनात उचलतो. त्याच्या मागे आरसीबी आहे ते पावसानंतर लवकरात लवकर काम चालू करणार आहे. आता असंख्य काम अंधेरी पेढीमध्ये दिलेले आहेत. भरपूर वेगळे काम बाकी आहेत. आरसीबी स्वतः त्यांच्या कार्यालयात मीटिंग घेतात. कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली आरसीबी स्वतः बसतात मीटिंगला. प्रत्येक प्रश्न हा मार्गी लावत असतात. मी जास्त काय बोलणार नाही आणि आरसीबींना विनंती करतो याचेच आशीर्वाद अंधेरीकरांच्या मागे आपण उभं राहावं आणि आपण दरसुद्धा आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद. तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला उद्घाटनासाठी उपस्थित असलेले श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आमचे मित्र आचार्य पवन त्रिपाठीजी, मुंबई भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष अभिजित सावंतजी, पहिले मी आईचं नाव घे, माजी नगरसेविका सुंदराव सुनील यादवजी आणि मग त्यांचं नाव घे, नगरसेविका दिशा सुनील यादवजी, गणेश तलाव वॉकिंग क्लबचे अध्यक्ष आमचे दिनेश चौधरी बोडकेजी आणि उपस्थित सर्व मंचावरील सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांना, सर्वात प्रथम तर मी या ठिकाणी घोषित करतो की आपल्या या परिसरामध्ये असलेलं गणेश तलाव याच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण हो आज हे उद्घाटन करून तुमच्या लोकांना मुरजी पटेल, तुम्हाला पटेल ना पटेल पण अंधेरीकरांना 100% पटेल. मला कधी कधी मुरजी पटेल याच्याबद्दल आश्चर्याची मनामध्ये असूया आहे, राग येत नाही. आणि ते असं यासाठी आहे ते प्रेमापोटीच ते घेतील आणि अंधेरीकर त्याच्यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब करतील. ते म्हणजे या मतदारसंघामध्ये जे जे असंभव आहे ते काम संभव करण्याची गुरुकिल्ली कोणाकडे असेल तर ती मुरजी पटेल आणि माझ्या गोष्टी यासाठी आहे की जे मुरजीला जमतं ते मला का नाही जमत. पण बाप से बेटा सवाई तसंच मुरजी पटेल आमच्या पुढे कामात गेला. त्या मुरजी पटेल कामात जनते सामावून घेत आहेत याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. हे खरं आहे की या विभागामध्ये निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं सरकार, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सगळ्यांच्या नेतृत्वात असलेल्या सरकारमध्ये मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय सगळ्यात जास्त निधी मुंबई उपनगरामध्ये कोणी खेचून आणत असेल तर त्या आमदाराचं नाव मुरजी पटेल. बरं असा हुशार आमदार आहे तुमचा. सुनेत्राताई पवारांकडनं जे काम करून घेऊन येईल ते शिंदे साहेबांना कळायला वेळ लागतो. शिंदे साहेब त्याच्या प्रेमाखातर जो निधी देतील तो संदेश मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे पोहोचेपर्यंत काम पूर्ण झालेलं असतं. आणि देवेंद्रजींचा तो लाडका असल्यामुळे देवेंद्रजी या दोघांनीही मदत केली तरी मुरजी पटेलला दोन्ही हाताने सरळ असते मदत करतात. इतका हुशार
मला तुम्ही ऐकलं असेल बोलण्यामध्ये किती चतुर आहे. मी जास्त बोलत नाही असं म्हणाले आणि मला मात्र संबंधांच्या नात्याच्या गाठीत बांधून टाकलं. म्हणाले अंधेरीचे जावई आहे. आता कोण आपल्या सासूरवाडीला नाही म्हणायची हिंमत करू शकतो का? आणि म्हणून असा तुमच्यासाठी झटणारा एक आमदार आणि त्याने केलेलं कार्य आणि अंधेरीकरांचं प्रेम बघता या ठिकाणी घोषित करतो, मुरजी पटेल तुमचं उपनाव काका जरूर असले तरी तुमची उपाधी आजपासून अंधेरीकर हृदय सम्राट खूप कमी काम असतं ते करताना मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. विशेषतः तलाव आम्ही पाहिलंय, अभिजितजी त्याची साक्षीदार आहे. आज सुनील आपल्यामध्ये नाही पण सुनीललाही त्याची माहिती होती आणि बोडके साहेबांना तुझा इतिहास माहिती होते. एक तलाव बनवण्यासाठीचे या मुंबई शहरातला प्रयत्नाची पराकाष्ठा करणारा नेता पहिला आम्ही बघितला ते स्वर्गीय रामदास नाईक यांच्या रूपाने. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. एक तलाव करायचं म्हणजे इतक्या ऑथॉरिटीज मध्ये जावं लागतं. पर्यावरणीय पायाभूत सुविधातले, नियोजन विभागातले, महापालिकेच्या गार्डन डिपार्टमेंटचे, डीपीडीसीच्या निधीमधले, कलेक्टरच्या डीपीसी मध्ये आज आपण जे बघताय ना, ह्या पूर्ण करण्यासाठी पायाला भिंगरी लावून मुरजी पटेल आणि त्याचे सहकार्य केले. एखादी मूर्ती जिवंत घडवण्यासाठी शिल्पकाराला जितके परिश्रम करावे लागतात कदाचित तेवढेच प्रयत्न एक तलाव मुंबई शहरात संरक्षित करून सुशोभीकरण करायला लागतात. हे काम आज या ठिकाणी पूर्ण होत याचा आम्हाला आनंद आहे. आरोप करणारे करतात, समाज माध्यमांवर बोलणारे बोलतात. सवाल आहे, एखादं काम संपूर्ण पूर्ण करून जनतेला दिलंय असं एक तरी उदाहरण आमच्या विरोधकांनी घातलं. याच वर्षात या तलावाच्या सुशोभीकरणाचा नारळ फोडला की नाही, आणि याच वर्षामध्ये काम पूर्ण करून इथल्या मॉर्निंग वॉकरांची सेवा करून तुम्हाला समर्पित केला. हे उदाहरण जिवंत हे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचं सरकार, ही महापालिका ही तुम्हाला समर्पित आहे. आज मुंबई शहरामध्ये असंभव वाटत होता, पण आज कित्येक किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटरचा नवीन मोकळ्या जागा याची निर्मिती कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूला 70-80 स्क्वेअर किलोमीटरच्या वर एक नवीन गार्डन, ग्राउंड, सुशोभीकरण हे मुंबईकरांना करणारं महायुतीचं सरकार आहे. हे महायुतीचं सरकार आहे की ज्यांनी कांदिवलीमध्ये असेल, महाडमध्ये असेल, अंधेरी तिथे असेल आणि बांद्राचं तलाव सुद्धा आता सुशोभीकरण होतं. अशा मुंबई शहरात आणि उपनगरात एक नाही दोन 17 तलाव संरक्षित आणि सुशोभित करण्याचे काम हे महायुतीचं सरकार. मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून मुंबईच्या प्रवासासाठी मेट्रो रेल, मुंबईकरांच्या माता भगिनीला धक्काबुक्कीपासून सहज प्रवास करता आला पाहिजे म्हणून अंडरग्राउंड मेट्रो ट्रेन मुंबईच्या माणसाला नवी मुंबई, उरण, पनवेल आणि पलीकडे पुण्यापर्यंत जायचं असेल तर अटल सेतू आणि मुंबईच्या माणसाची 30 मिनिटं सुद्धा वाचवता आली आणि त्याचं पेट्रोल आणि डिझेल वाचवलं पाहिजे म्हणून मिसिंग लिंक पण पुण्यावर उभी करणं. बांद्रावरला म्हणजे पश्चिमेकडून वर्सोळ्यातला समुद्र मार्ग बांधले
आणि वर्सोवाते परत विरार रोड भाईंदर पर्यंत समुद्र मार्ग करणं. मुंबईचा उपनगरी रेल्वे जाणारा माझ्या माता बहिणींना पूर्वी होती 9 डब्याची ट्रेन, आता 12 डब्याची ट्रेन. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर कुठे एस्केलेटर आणि कुठे लिफ्ट, असंख्य काम. आणि मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही अंधेरीकरांनी महायुतीवर विश्वास ठेवलाय, मुळजी पटेल, दिशा यादव या सगळ्या मंडळींवर प्रेम केलाय. मी तुम्हाला सांगतो, जीवाचं रान आम्ही करू, पण तुमच्या सेवेत खंडवर तुला मागे पडणार नाही. माननीय नरेंद्र मोदीजीच्या सरकारनं आम्हाला हेच सांगितलं. मोदीजी नेहमी सांगतात, सेवा कर्मधर्म, आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करा. कष्ट आपल्याला घ्या, पण सुविधा दुसऱ्यासाठी उभा करा. त्रास स्वतःवर घ्या, पण सहजता दुसऱ्यासाठी करा. दुःख स्वतःकडे घ्या, पण दुसऱ्याच्या सुखासाठी जगा. आणि हे दुर्दैवाने घेऊन महायुतीची मंडळी माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपण काम करतो. माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुमचं झालेल्या या तलावाच्या कामाच्या सुशोभीकरणावर प्रेम असेल, ते आहेच, आणि तुमचं मुळजी पटेल यांना आशीर्वाद असतील, तर एकच काम करा. इथून जाताना या तलावाच्या बाजूने फेरफटका मारताना फेसबुक लाईव्ह करा किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करा किंवा समाज माध्यमांवर टाका आणि म्हणा, तुम्हाला जर मोकळ्या जागा आणि तलावाचं सुशोभीकरण बघून निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर या आमच्या अंधेरीला अशा समाज माध्यमावर होतं असेल की नकारात्मक बोलणारच जास्त. शिवाशाप, अश्लीलता, अपमान हे करण्यासाठी समाज माध्यम नाही, विरोध जरूर करा, पण सकारात्मक गोष्टींना सुद्धा समाज माध्यमांवर बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला हे आवाहन करतो. मला या ठिकाणी आता बोलायचं की नाही माहित नाही, पण मुळजी पटेल यांनी एक विनंती माझ्याकडे दिली. आज मी तुम्हाला केवळ सूचित करतो, पुढच्या वेळेला एक वेळेला मंजुरी घेऊन येईल आणि वर्षभरामध्ये नारळ सुद्धा पडेल. या मागणीला मुळजी पटेल यांचा आम्ही निर्णय घ्यायचा ठरवलाय ते सूचित करतो. या विभागामध्ये अद्यावत इथून काही पावलावरच एक सुंदरस, गरज कोणाला पडूच नाही, ईश्वराकडे प्रार्थना आहे कोणाला त्रास होऊच नाही, पण अंधेरीच्या माझ्या माता भगिनींना, बच्चा कच्च्यांना, नागरिकांना लांब पर्यंत जायला नको म्हणून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथून जवळच माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार डी एडिक्शन आणि मेंटल इलनेस, मानसिक त्रास आणि मानसिक रोग आणि दुर्दैवाने जे व्यसनाधीन झाले त्यांना व्यसनाधीनतेतून बाहेर निघावं आणि बरोबरीने लोकांच्या आरोग्यासाठी सुपर स्पेशालिटी अशा स्वरूपाचं एक भवन, एक हॉस्पिटल, एक डी एडिक्शन सेंटर आणि मेंटल इलनेस सेंटर या अंधेरीत आम्ही घेऊन येणार म्हणजे येणारच. आता गावाने काम केलं ना, तुमचा असेच आशीर्वाद राहू द्या. आज सूचित केलाय, काही महिन्यामध्ये निर्णय करू, येत्या वर्षभरात नारळ फोडू आणि पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये कामाला लागू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती करतो, त्यांची पूर्ण टीम, आपले पालकमंत्री माननीय आशिषजींचं स्वागत सोड आणि मुख्य देऊन लवकरात लवकर, थोडं वेळ कमी आहे बोलतो साहेब, साऊंड बंद करावं. आज उत्तर पश्चिम जिल्ह्याचे महामंत्री आशिषजी शेखर तावडे यांचे वाढदिवस आहे
मी सरकारला विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. माहिती असेल तर कॉमनच्या नंबर तुम्हाला देतो मी, डायरेक्ट फोन करावं, आपल्याला सहकार्य नक्कीच करते. या इथे आपण मेट्रो मध्ये डायरेक्ट शिकवून आहे. मागे द्या मग.